श्रीराम. गुरुबोधामृत भाग 23. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहंभार हा वागवी कोण माथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम समर्थ. साधकाच्या दृष्टीनं सद्गुरूंची भेट होणं यासाठी काही एक हल्लीच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर आचारसंहिता ज्याला आपण म्हणतो ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच आचारसंहितेचा विचार 57व्या ओवीपासून आपल्या समोर येतो. दयाशील अशा रीतीचा विचार हा त्याच्यामध्ये असायला हवाय. कामक्रोधांच्या अनुषंगानं कोणतीही दयामाया असता उपयोगाची नाही. आणि पुढचा नियम आहे शांती क्षमा परिपूर्ण. 57व्या ओवीतला 3रा चरण. आपण साधन मार्गावरती चालत असताना, साधना करत असताना आणि त्या साधनेच्या द्वारा आपली प्रवृत्ती अत्यंत सात्विक करण्याचा जो प्रयत्न आपण करत असतो त्यामध्ये शांत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संत एकनाथांना शांती ब्रह्म म्हणत असत. म्हणून नाथांच्या चरित्रातली गोष्ट अनेकांना माहिती आहे की नाथांची शांतीभंग करणारा माणूस, बरेच प्रयत्न त्यानं केले पण तरीही नाथांची शांती ढळली नाही. आणि ज्या वेळेला दुपारी नाथ त्या गृहस्थांना घेऊन जेवायला बसले आणि नाथांच्या पत्नी गिरिजाबाई या वाढायला त्यांना आल्या, त्यावेळेला हा माणूस पंक्तीमधूनच उठला आणि गिरिजाबाईंच्या पाठीवर जाऊन बसला. सामान्य माणसाच्या दृष्टीने हा प्रसंग अत्यंत विचित्र आणि संताप राग निर्माण करणारा आहे. कोणीतरी एक परका माणूस येतो, त्याला आपण सौजन्यशीलतेची वागणूक देतो आणि तरीही तो ज्या वेळेला घरातल्या स्त्रीच्या पाठीवरती उडी मारून बसतो, एक प्रकारानं ते अनुचित वर्तन आपण सामान्य दृष्टीनं बघतो. परंतु नाथांनी मात्र अत्यंत शांत राहत गिरिजाबाईंना ते एवढंच म्हणाले, आपण त्याला सांभाळा हो, अन्यथा तो खाली पडेल. पण शांती ब्रह्म असणाऱ्या नाथांच्या पत्नी गिरिजाबाई त्याही तितक्याच शांती ब्रह्मामध्ये सहभागी झालेल्या. म्हणून त्यांनीही उत्तर असं दिलं की मुलाला पाठंगळीवरती बसवून काम करायची मला सवय आहे. म्हणून शांती क्षमा परिपूर्ण. साधकाच्या जीवनामध्ये शांती महत्त्वाची आहे. त्याच शांतीमधूनच क्षमेचा गुणही त्याच्यामध्ये येतो. क्षमा कशी आहे? क्षमेमध्ये समोरच्यानं जरी अयोग्य कर्म केलेलं असलं तरी आपण मात्र त्या अयोग्य कर्माचं कोणतंही स्मरण आपल्याजवळ ठेवायचं नाही. आणि क्षमेचा उत्तरार्थ असा आहे की आपण जरी त्याला क्षमा केलेली असली तरी सुद्धा मी क्षमा केली याचंही स्मरण ठेवायचं नाही. आणि 3रा भाग आहे क्षमेमधला सहिष्णुता. समोरचा देऊ दे मला त्रास, ती जी अपराध सहन करणारी वृत्ती आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणारा भाग आहे तो क्षमा या वृत्तीमध्ये येतो. म्हणून शांती क्षमा यांनी साधकानं परिपूर्ण असावं. म्हणून महाराज असं म्हणा, महाराजही एक प्रकारानं निंदा असू दे, तुच्छता असू दे,
अवहेलना असू दे, अपमान असू दे, आघात असू दे, अनेक प्रसंग महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्या समोर येतात की अशा रीतीचे सामान्य माणसाला राग निर्माण होईल, त्याला काहीतरी कटू बोलावं असं वाटत असेल तरी सुद्धा महाराजांच्या जीवनामध्ये मात्र ते अत्यंत क्षमाशील होते. शांत वृत्तीनं प्रत्येक प्रसंगामध्ये ते वावरले. चौथा चरण आहे, चौथा नियम दाखवणारा निर्लोभ निर्ममत्व. निर्लोभ याचा अर्थ निस्वार्थीपणा, निरपेक्षता. आणि निर्ममत्व म्हणजे विरक्ती, अनासक्ती. लोभही नाही आणि जे ममत्व म्हणावं ते ममत्वही नाही. कधीच कोणाच्या अनुषंगानं कशाच्याही संदर्भामधला लोभ साधकानं स्वतःच्या ठिकाणी निर्माण करू नये. कोणतंही कार्य करत असताना निरपेक्ष वृत्तीनं, अपेक्षारहित वृत्तीनं ते काम त्यानं करावं. त्यातून आपल्याला जो आनंद घेता येईल तो आनंद घ्यावा, इतरांना जो आनंद मिळत असेल तो त्यांना द्यावा. आणि ज्या वेळेला ही निरपेक्ष कामाची भूमिका तयार व्हायला लागते तेव्हाच अनासक्तीही तिथे येते. कारण स्वार्थ नाही म्हणून लोभही नाही, ममत्वाचाही विचार तिथे नाही. हा निर्लोभ आणि निर्ममत्व हे साधकाच्या ठिकाणी महत्वाचे आहे. 58वी ओवी. निरामय अंतःकरण भूती दया परिपूर्ण समदृष्टी ठेवून गुणदोष न काढावे श्रीराम. 5वा नियम आहे निरामय अंतःकरण. निरामय म्हणजे निरोगी. कोणत्याही दूषित विचारांनी आपलं अंतःकरण विपरीत करू नये, दूषित करू नये. अंतःकरणामध्ये कोण येते? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनातही दूषितता नसणं, बुद्धीमध्येही विपरीत विचार नसणं, चित्तातही आणि अहंकारातही तोच निरोगी भाव असणं ही खऱ्या अर्थानं निरामय वृत्ती आहे. अंतःकरणामधून भूती दया परिपूर्ण. भूतमात्रांच्या अनुषंगानं एक प्रकारचा दयेचा भावही महत्वाचा आहे. अंतःकरण निरामय होत असताना त्याच्यामध्ये काय होतं तर मन अमन होत जातो. आत्ताला आपल्या मनामध्ये संकल्प विकल्पात्मक भाव आहे, द्वैताचा विचार आहे, पण हळूहळू ते अमन होत जातं. मन ही भावनाच मनामध्ये राहत नाही. बुद्धीच्या ठिकाणी मला कळत नाही, मी सद्गुरूंच्या स्वाधीन आहे, भगवंताच्या स्वाधीन आहे, हा बुद्धीचा खऱ्या अर्थानं असणारा निरोगीपणा आहे. चित्तामध्ये एकमात्र भगवंताचं नामाचं अनुसंधान आमच्यामध्ये राहणं हे चित्ताचं निरोगीपण आहे. आणि अहममध्ये मी नाहीये, तूच एकमात्र आहेस, हा अंतःकरणामधल्या मनबुद्धी चित्त अहंकाराचा निरामयतेचा निरोगी भाव आहे. भगवंताचा, त्याच्या नामाचा, ते देणाऱ्या सद्गुरूंचा एकमात्र विचार या मनबुद्धीच्या अनुषंगाने येतो. त्यावेळेला आपोआप निरामय अंतःकरण तिथे येतो. आणि हेच निरामय अंतःकरण पुढे आम्हाला नेतं की भूती दया परिपूर्ण. सर्व भूतमात्रांच्या विषयीचा दयेचा भाव आमच्यामध्ये येतो. महाभारतामधला धर्मराज आणि यक्ष यांचा संवाद आपल्या अनेकांच्या परिचयाचा. यक्षानं धर्मराजाला असं म्हटलेलं आहे की सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? धर्मराज तिथे असं उत्तर देतोय आंध्रशंसम, म्हणजे दुष्टपणाचा अभाव, अहिंसा,
दया हा श्रेष्ठ धर्म आहे. म्हणून साधकाच्या ठिकाणी सर्वांच्या विषयी, मग तो मनुष्यांमध्येही राहील आणि प्राण्यांच्या विषयी राहणार नाही असं नाही, तर मनुष्यांविषयी आणि प्राणीसृष्टीविषयी सुद्धा परिपूर्ण दयेचा भाव त्याच्यामध्ये राहतो. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे, अशा रीतीचा विचार तुकोबांनी मांडला. म्हणून प्राणिमात्राविषयीचा करुणाभाव यातूनच माणसाचं माणूसपण, अभिजात्यपण हे प्रगट होतं. पुढे आहे समदृष्टी ठेवून. सर्वांच्या विषयी समदृष्टी असावी. कुणाही विषयी हा चांगला आहे आणि हा वाईट आहे, हा माझ्या जवळचा आहे आणि हा माझा दूरचा आहे, हा भाव नाही. पुढे गुणदोष न काढावे. जर समत्वांविषयीचा समत्वाचा भाव आलेला असेल तर कुणाचेही गुणदोष आम्हाला दिसत नाहीत. गुण आणि दोष जर दिसायला लागले तर अपपर वृत्ती आपोआप तयार होते. म्हणून जे जे गुण आहेत त्यांचा उपयोग करून घ्यावा आपल्या कार्यामध्ये, आणि ते घेत असताना त्याच्याकडे जर काही दोष असतील तर त्या दोषांकडे आपण दुर्लक्ष करावं, त्याला फारसं महत्त्व देऊ नये. 59वी ओळी. परपीडा परनिंदा परद्रव्यापहार कदा परस्त्री अभिलाष प्रमादा स्वप्नीही येऊ न द्यावे श्रीराम. गुणदोष दिसले नाही आणि समदृष्टी आली की मग परपीडा आणि परनिंदा सुद्धा होत नाही. परपीडेमध्ये काय आहे? परपीडेमध्ये इतरांना त्रास देणारा भाव आहे. आणि हा त्रास कसा आहे? अकारण स्वरूपामधला. म्हणजे अकारण त्रास देणारी मानसिक विकृती ज्याला म्हणावी तो भाव परपीडेमध्ये आहे. किंवा दुसरा विचार काही वेळेला असा येतो की याने मला त्रास दिलेला आहे आणि माझं नुकसान केलेलं आहे, मीही त्याला त्रास देणार आणि त्याचं नुकसान करणार. हाही परपीडेमध्येच येणारा भाग आहे. म्हणून साधकानं कुणालाही कधीच त्रास देऊ नये. पुढे येतो शब्द परनिंदा. दुसऱ्याची सतत निंदा करणं, त्याच्याविषयी विपरीत वाईटच बोलत राहणं. तो किती वाईट आहे आणि काय वाईट करतो हे ज्याला आपण म्हणतो तो सगळा परनिंदेचा भाव आहे. वर्तमान राजकारणामध्ये ही परनिंदा रोज आपण अनुभवतो आहोत. यानं त्याला शिव्या द्यायच्या, त्यानं यांना शिव्या द्यायच्या, यापेक्षा वेगळं काहीही आपल्या समोर येत नाही. पण साधक म्हणून वावरत असताना अशा रीतीचे कुणालाही उणीधुणी काढणारा, त्याची निंदा करणारा भाव नसावा. परद्रव्य अपहार कदा. इतरांच्या द्रव्याचा अपहार आपण कधीही करू नये. मला मिळालेलं जे द्रव्य आहे किंवा मला जे द्रव्य मिळतं आहे त्यातच मी माझा प्रपंच चालवीन, ही वृत्ती साधकासाठी महत्त्वाची आहे. भ्रष्टाचार जो शब्द आपण वारंवार ऐकतो, हा म्हणजे इतरांच्या द्रव्याचा अपहार करणाराच एक भाग आहे. तुम्ही मला पैसे दिल्याशिवाय मी त्या कागदपत्रांवरती सही करणार नाही, अशा रीतीची ही भूमिका परद्रव्य अपहाराशी आहे. आणि परस्त्री अभिलाष प्रमादा. प्रमाद म्हणजे मोठा दोष. परस्त्रीविषयीच्या, दुसऱ्या स्त्रीविषयीच्या कामभावना हा शास्त्रानं अपराध म्हटलेला आहे. म्हणून महाराजही म्हणालेले आहे की परस्त्री माते समान असावी. स्त्रीकडे बघताना नेहमीच हा जर मातृसन्मानाचा दृष्टिकोन आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये आला, त्याची सात्विकता ज्याला म्हणतात
ती आपोआप तयार होते. अनेक वेळेला एक सुंदर वचन आपण ऐकत आलेलो आहोत, ऐकतो की स्त्री ही क्षणाची पत्नी आहे आणि अनंत कालाची माता आहे. आज स्त्रियांवरच्या अत्याचाराचे प्रमाण जे वाढतं आहे आणि त्यानं समाज विचारवंत आज काहीसे व्यथित होत आहेत, त्याचं कारणच स्त्रीकडे बघण्याची सामान्य दृष्टी, उपभोगाची दृष्टी. म्हणून हे कसं आहे, स्वप्नात सुद्धा साधकानं आणू नये. स्वप्नामध्ये सुद्धा याचा विचार नसावा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.